के इर्द गिर्द धमाकों की आवाज़ सुनाई दी कि धमाके इतने हुए कि चीफ मिनिस्टर उमर अब्दुल्ला ने ट्वीट करके बता दिया कि आखिर हो क्या रहा है, व्हाट द हेल इज गोइंग ऑन। मतलब यही कंटेंट था, यही उन्होंने लिखा है। तो उससे आप अंदाजा लगा सकते हैं कि अभी सिच्युएशन क्या है राजौरी पुंछ में। सीज पर जी विलास आपले प्रतिनिधी आहेत जे सीमा भागातनं आता माहिती देत आहेत। प्रशांत लीला रामदास सुद्धा आपल्या सोबत आहेत। प्रशांत, पुन्हा एकदा सीज फायर तोडलेला आहे, शस्त्रसंधीचं उल्लंघन झालंय। कुठे कुठे शस्त्रसंधीचं पाकिस्ताननं उल्लंघन करत आगळीक केली आहे? एकतर जम्मू काश्मीरमध्ये खास करून तिथं बघितलं तिथं शस्त्रसंधीचं उल्लंघन झालेलं आहे। गुजरातमध्ये कच्छमध्ये शस्त्रसंधीचं उल्लंघन झालेलं आहे, तिथे पाकिस्तानी ड्रोन पाहायला मिळत आहे। सोबतच श्रीनगरमध्ये 8:45 आवाज यायला सुरुवात झाली, बॉम्बस्फोटाचे आवाज येताना पाहायला मिळत आहे। सोबतच उधमपूरमध्ये देखील शस्त्रसंधीचं उल्लंघन झालेलं आहे। त्याशिवाय जर बघितलं आपण तर जम्मू परिसरामध्ये जे सांबा परिसर आहे तिथे शस्त्रसंधीचं उल्लंघन झालेलं आहे। सोबतच उधमपूरच्या परिसरामध्ये शस्त्रसंधीचं उल्लंघन झालेलं आहे। असं ठिकठिकाणी म्हणजे जम्मू काश्मीरसह गुजरात असो किंवा आता राजस्थानमध्येही काही ठिकाणी शस्त्रसंधीचं उल्लंघन झाल्याची माहिती पुढे आली आहे। त्यामुळे पाकिस्तानवर ज्या पद्धतीनं भारतीय केंद्र सरकारने किंवा भारतीय लष्कराने विश्वास ठेवत शस्त्रसंधी स्वीकारली त्याचं ते उल्लंघन करताना आपल्याला पाहायला मिळतंय। पाकिस्तान किती एकदा पुन्हा खोटारडा आहे आणि तिथे वर्तमान सरकारचं काही चालत नाही। वर्तमान सरकारच्या वतीनं फक्त चिंता व्यक्त केली जाते। तिथले परराष्ट्र मंत्री प्रशांत, थोडंच थांबवते, एक मोठी बातमी येते। श्रीनगरमध्ये मोठ्या संख्येनं मोठ्या प्रमाणात स्फोटांचे आवाज ऐकू येऊ लागलेत। श्रीनगरच्या लाल चौक परिसरात स्फोटांचे आवाज आलेत। उमर अब्दुल्ला यांनी काही मिनिटांपूर्वी ट्वीट केलं की नेमकं चाललंय काय। पूर्ण श्रीनगरमध्ये सध्या स्फोटांचे आवाज ऐकू येत आहेत। जेमतेम काही तास झाले शस्त्रसंधी होऊन दोनही देशांमध्ये, पण नेमकं चाललंय काय? ब्रिगेडियर हेमंत महाजन सर सध्या आपल्या सोबत आहेत। सर, पाकिस्ताननं सीज फायरचं उल्लंघन केलं हे तर स्पष्ट आहे, काय प्रतिक्रिया आपली पहिली आत्ता जे घडतंय त्याच्यावरती? ज्यावेळेला मी शस्त्रसंधीविषयी माझे कॉमेंट देत होतो सगळ्या टीव्ही चॅनल्सला, त्यावेळेला मी म्हटलं होतं की पाकिस्तान हा अत्यंत विश्वासघातकी देश आहे आणि त्यांच्यावरती कायम लक्ष असायलाच पाहिजे। आणि त्यावेळेला एक म्हणजे माहिती येत होती की पाकिस्तान शस्त्रसंधीचं उल्लंघन करणार नाही वगैरे, याच्यावरती अमेरिकेचं लक्ष असेल भारताशिवाय, तर त्याच्यामुळे जग त्याच्यावरती लक्ष ठेवून असेल। परंतु जर आता शस्त्रसंधीचं उल्लंघन झालं असेल तर नक्कीच ही सिरियस बाब आहे आणि त्याच्या विरोधात आपण जी कारवाई आहे ती करायलाच पाहिजे। फक्त बघा नेमकं काय झालेलं आहे त्याचं विश्लेषण करा आणि मला खात्री आहे की जे तिथलं नेतृत्व आहे म्हणजे सैन्याचं किंवा इतर, ते चेक करतील की नेमकं काय झालं आहे आणि कारवाई त्याच्याविरुद्ध नक्कीच करतील। सर, पाकिस्तानमध्ये आपल्याला कायम असतो सत्ता संघर्ष दिसतो, सरकारमधला आणि तिथल्या आर्मीमधला। तर या दोन सत्ता संघर्षामधून ही आत्ताची परिस्थिती सीज फायरचं उल्लंघन होण्याची उद्भवली असावी असं आपल्याला वाटतं का? आता कशावर शस्त्रसंधी उल्लंघन झालं हे सांगता येणं सोपं नाहीये, परंतु एवढं नक्की की काही जागा म्हणतात की पाकिस्तानमध्ये काही रोग एलिमेंट्स आहेत, काही म्हणतात की पाकिस्तानी सैन्य आणि त्यांच्या राजकीय नेतृत्वामध्ये म्हणजे हे आहे, म्हणजे अशा प्रकारच्या अनेक या गोष्टी येत असतात। पण पुन्हा पुन्हा तेच आहे की पाकिस्तान हा अतिशय घातकी देश आहे आणि ते कशाही कारणामुळे असो, जर ते सीज फायर उल्लंघन झालं असेल तर त्याचा म्हणजे बदला किंवा त्याच्यावरती करेक्टिव्ह ऍक्शन ही घ्यायलाच पाहिजे। ब्रिगेडियर सर, जेव्हापासून हा तणाव सुरू झालेला तेव्हापासून आपण एक गोष्ट पाहतोय की खूप हेवी बॉम्ब शेलिंग, त्याच्यानंतर गोळीबार असणं किंवा ड्रोनचे हल्ले होणं, म्हणजे सीमा भाग आहे त्यामुळे जम्मू काश्मीरात हे होईल हे अनेकदा आपण पाहतो, पण यावेळेला त्याची तीव्रता जास्त वाटते का? आणि जर तसं असेल तर त्या पाठीमागे काय कारण असावं? जोपर्यंत पाकिस्तानचा म्हणजे तोफखानाचा हल्ला करणं किंवा तोफांच्या मदतीने किंवा स्मॉल आर्म्सच्या मदतीने फायर करणं हे तिथे अनेक वर्षापासून सुरू आहे आणि हे मी माझ्या सर्व्हिसमध्ये भरपूर वेळा अनुभवलं आहे। परंतु शस्त्रसंधी केल्यानंतर इतक्या लवकर त्याचं उल्लंघन होणं, जर तुमची बातमी बरोबर असेल तर एवढं नक्की आहे की
त्यांच्या विरोधात काहीतरी कारवाई करायला पाहिजे. कारणं असू दे काही, पण रोग एलिमेंट्स आहेत, पाकिस्तान सैन्यात भांडण आहे, लोकल कमांडर्स वेडे झाले आहेत, जे काय असेल ते, किंवा चुकीने झालंय किंवा काही झालं असेल ते, तर परंतु त्याला प्रत्युत्तर देणं अत्यंत गरजेचं आहे. मला खात्री आहे की विश्लेषण, आता आपल्याकडे जी माहिती आहे, आपण थोड्याशा माहितीवरती ते विश्लेषण करण्याचा प्रयत्न करतो आणि अनेक वेळा ते विश्लेषण बरोबर होत नाही. परंतु जे DGMO किंवा जे मोठे हेडक्वार्टर्स असतात त्यांच्याकडे सगळ्या दिशेने माहिती येत असते, तर त्याच्यामुळे त्यांची विश्लेषण करण्याची जी क्षमता असते ही जास्त असते. तर त्यांना करू ते विश्लेषण की नेमकं काय झालं आहे आणि येणाऱ्या काळात आपल्याला कळेल की आपण की हे झालं का आणि आपण त्याच्यावर कारवाई केली की नाही, का करायची. सर, आणखी एक छोटा प्रश्न विचारते की जेव्हा अशी शस्त्रसंधी होते दोन देशांमध्ये, आंतरराष्ट्रीय पातळीवरती त्याच्यावरती शिक्कामोर्तब होतं, पण तरीही एखादा देश आगळीक करतो, शस्त्रसंधी मोडतो, त्याची शिक्षा काय असते किंवा काय केलं जातं मग त्या देशाविरोधात? डोनाल्ड ट्रम्प किंवा अमेरिकेमुळे झालेली आहे, शस्त्रसंधी पाळली जावी याची जबाबदारी ही डोनाल्ड ट्रम्प आणि अमेरिकेवरती सुद्धा आहे. तर त्यांना हे दाखवायला पाहिजे की तुम्ही मोठी नाटकं केली आणि शस्त्रसंधी केली, म्हणजे ही जर माहिती खरी असेल तर आता तुम्हीच बघा काय झालेलं आहे, तुम्ही चौकशी करा आणि ज्यांनी तोडली आहे त्यांच्या विरोधात कारवाई करा. म्हणजे पुष्कळ गोष्टी करता येतात. मला खात्री आहे की याच्यावरती आता म्हणजे विश्लेषण चर्चा सुरू असेल आणि कारवाई पण केली जाईल. सर, आभार आपले. आपण सविस्तर प्रतिक्रिया दिलीत, विश्लेषण केलं त्याबद्दल.